मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हिडिओ किंवा रील्स वगैरे आणल्यानंतर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन येऊन जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असलं आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड केलेला आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला, तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला, तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। तर मित्रांनो, जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर जे काय फोटो रूम ऍप्लिकेशनला डाउनलोड करून घ्या। जसं की आपल्या टेलिग्रामला किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक दिला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। तर मित्रांनो, सर्वात अगोदर फोटो रूमच्या ऍप्लिकेशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला इंटरफेस दिसून जाईल, एकदम छान असं पद्धतीने दिसून येईल। जे का आपलं जे फोटोज आहेत ना, मग आपलं जे आपल्याला जे का असं 4-5 फोटो आहे, त्या 4-5 फोटोजमध्ये आपलं जे का बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करून घ्यायचे। बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपलं अशा प्रकारे जे का लेफ्ट साईडला वरच्या आपल्याला जे मग आपलं असं जे का रिमूव्ह बॅकग्राऊंड वरती क्लिक करायचं। मग आपलं असं क्लिक केल्यानंतर गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मग फोटोजवरती क्लिक करायचं। फोटोजवरती क्लिक केल्यानंतर जे का तुमची फोटो आहे ते फोटोवरती क्लिक करायचं। मग आपलं वर राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून राईट करून घ्यायचं। राईट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं अशा प्रकारे एकदम छान असं बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह झालं दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपलं असं वेट करायचं। वेट केल्यानंतर असं जे ट्रान्सपोर्ट नावाचं जे का ऑप्शन आहे मित्रांनो, मग आपलं ते ट्रान्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्या। एक्सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं सेव्ह टू गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मित्रांनो वर डनच्या ऑप्शनवरती क्लिक करून डन करून घ्यायचं। डन केल्यानंतर मित्रांनो मग आणि एक वेळेस आणि त्या रिमूव्ह बॅकग्राऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपलं असं गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। केल्यानंतर फोटोजवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का सेकंड फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपलं जे का वर राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून राईट करून घ्यायचं। राईट केल्यानंतर अशा प्रकारे एकदम छान असं पद्धतीने बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला असं प्रकारे थोडंफार वेट केल्यानंतर ट्रान्सपोर्टच्या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्या। एक्सपोर्ट केल्यानंतर मग आपला सेव्ह टू गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। सेव्ह टू गॅलरीच्या ऑप्शनमध्ये केल्यानंतर अशा प्रकारे एकदम छान असं पद्धतीने सेव्ह वगैरे झाले दिसून जाईल। मग आपल्यावर डनच्या ऑप्शनवरती क्लिक करून डन करून घ्यायचं। डन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर जे का अशा प्रकारे अलर्ट मोशन आहे त्या अलर्ट मोशनला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे का अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपलं जे का बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे सर्वात अगोदर फर्स्ट लाईन आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का अशा प्रकारे व्हिडिओ दिला आहे ह्या व्हिडिओला ऍड करून घ्यायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे का अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर अशा प्रकारे एकदम छान असं पद्धतीने व्हिडिओ वगैरे ऍड झाले दिसून येईल। जे का व्हिडिओची लेअर आहे त्या लेअरला अशा प्रकारे प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। मी सेट वगैरे करत आहे त्या अशामध्ये सेट वगैरे करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे का रिमूव्ह केलेलं बॅकग्राऊंड रिमूव्ह वगैरे केलेले फोटोज होते मित्रांनो। मग आपलं जे का सर्वात वरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्ट। मग आपला जे काही बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेली फोटो आहे मित्रांनो, फोटोला सिलेक्ट करायचं। वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं प्रकारे एकदम छान असं पद्धतीने दिसून येईल। जे का खालची फोटो आहे मित्रांनो आणि आपल्याला त्या फोटोवरती क्लिक करायचं। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे आता जे असं प्रकारे हे जे फोटो आहे मित्रांनो ह्या फोटोला जे का बॅकग्राऊंड असलेली फोटोला असं प्रकारे सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। जसं की आपला असं प्रकारे दोन्ही लेअरमध्ये एकच फोटो ऍड करून घ्यायचं। जे एक बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले एक बिना बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले मित्रांनो। तर मग आपला त्या दोन्ही फोटो असं प्रकारे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटो आहे मित्रांनो असं प्रकारे सेकंड फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपल्याला जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे जे का ज्या फोटोला असं प्रकारे सिलेक्ट करायचं। वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेली फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जे फोटो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करून वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मग आपला जे का फर्स्ट बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेली फोटो ऍड करायचं। मग आपला जे का खालचे जे का सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। बॅकग्राऊंड न रिमूव्ह केलेली फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे बॅकग्राऊंड आहे ते त्या फोटोला सिलेक्ट करायचं। वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड वगैरे करून घ्यायचं। असं ऍड केल्यानंतर आणखी आपलं जे का प्रकारे सेकंड फोटो दिसेल मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जे का तुमच्या आवडीचे अशा प्रकारे फोटो आहे त्या फोटोला असं प्रकारे सिलेक्ट करायचं। वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड वगैरे करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर आणखी आपलं जे का बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेली फोटो दिसत त्या फोटोवरती क्लिक करायचं। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जे का तुमचे फोटो आहे मित्रांनो
अशा प्रकारे त्या फोटोला जे काय बॅकग्राऊंड रिमूव्ह केले त्या फोटोला असं सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड वगैरे करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे खालची फोटो सेकंड फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटो बिना बॅकग्राऊंड रिमूव्ह केले फोटो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड वगैरे करून घ्यायचं. असं ॲड वगैरे केल्यानंतर आणखीन आपला सेकंड फोटो दिसून जाईल. जे का सेकंड फोटोवरती जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केले फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक केला. जे का फोटो अशा प्रकारे जे का सेकंड फोटो त्या फोटोला बॅकग्राऊंड रिमूव्ह केले फोटोला सिलेक्ट करायचं. मग आपल्या वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मग आणखीन आपल्या जे खालच्या फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आणखीन आपला जे बिना बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो होती मित्रांनो अशा प्रकारे जे फोटो आहे त्या फोटोला सर्व वगैरे सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड वगैरे करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर आणखीन आपला जे का लास्ट उरलेला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे अशा प्रकारे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे कोणती पण अशा प्रकारे फोटो आहे त्या फोटोला सर्व सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड वगैरे करून घ्यायचं. असं प्रकारे ॲड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं जे का लिरिक्सला वगैरे असं प्रकारे जे वरचे जे डोळ्याचे ऑप्शन आहे मित्रांनो अशा प्रकारे जे का अशा प्रकारे ऑन ऑफ करून घ्यायचं आणि ऑन ऑफ करून घ्यायचं. ऑन ऑफ करून घेण्यासाठी जे का लेअर आहे ते सर्व लिरिक्सला ऑन वगैरे करून घ्यायचं. ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला. जे का ऑन वगैरे असं प्रकारे ऑन वगैरे करून घ्यायचं. ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणखी आपल्या जे व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ. मी तो आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.